महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गॅस नियमांमध्ये मोठा बदल। आता 25 दिवसांपूर्वी सिलेंडर नाही मिळणार। ई-केवायसी अनिवार्य। राज्यभरातील नागरिकांसाठी आणि विशेषतः हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मार्च 2026 पासून गॅस वितरणाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत होणार आहे। व्यावसायिक गॅस पुरवठ्यात 20% वाढ, एकूण 50% पर्यंत वाढ। घरगुती सिलेंडरसाठी ई-केवायसी आणि बायोमेट्रिक अनिवार्य। 25 दिवसांपूर्वी दुसरा सिलेंडर बुकिंग बंद। PNG असणाऱ्या LPG कनेक्शन सरेंडर बंधनकारक। काळाबाजार रोखण्यासाठी सरकारची कडक पावले। 23 मार्च 2026 पासून लागू झालेल्या या नव्या धोरणानुसार व्यावसायिक LPG गॅसचा पुरवठा तब्बल 20% वाढवण्यात आला आहे। त्यामुळे आता एकूण पुरवठा 50% पर्यंत पोहोचणार असून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे आणि औद्योगिक कॅन्टीनना मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान घरगुती गॅस वापरण्यासाठी मात्र नियम अधिक कडक करण्यात आले आहेत। आता नवीन कनेक्शन किंवा सिलेंडर मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि बायोमेट्रिक ओळख अनिवार्य करण्यात आली आहे। सर्वात मोठा बदल म्हणजे आता 2 सिलेंडर बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजारावर मोठा आळा बसणार आहे। ज्या ग्राहकांकडे PNG म्हणजेच पाईप्ड गॅस कनेक्शन आहे त्यांना त्यांचे LPG कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य करण्यात आले आहे। तसेच गॅस एजन्सींना दररोजच्या वितरणाचा अहवाल सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले आहे। सरकारने रुग्णालये, शाळा, वसतिगृहे, अंगणवाड्या आणि मध्यान्ह भोजन योजनांसाठी 100% गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत। स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलोचे प्रीपेड LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्याची ही घोषणा करण्यात आली आहे। तर नागरिकांनो, हे नवीन गॅस धोरण तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे आहे। नियम पाळा, ई-केवायसी पूर्ण करा आणि अडचणी टाळा आणि स्थानिक गॅस डीलरना सहकार्य करा। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांपेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।